वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा बिजवाई पिकाची लागवड करण्यात आलेली आहे आणि कांदा बिजवाई पीक हे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने म्हणजे शेतामध्ये वहरलेलं आहे। विशेषतः म्हणजे ज्या कांदा बिजवाई शेती येतात त्या रस्त्यालगत आहे असल्यामुळे काही ठिकाणी यांच्या ज्या रस्त्याने जे वाहनं चालतात त्याच्या धुळीचं साम्राज्य या बिजवाई व कांद्याचं नुकसान करत असल्याचं चित्र आहे। सध्या हे जे कांदा आहे हे पूर्णतः म्हणजे परिपक्व होण्यास तयारीत आहे आणि नेमकंच या धुळीचं साम्राज्य याच्यावर बसत असल्यामुळे ज्याची प्रक्रिया करावी लागत असते ती प्रक्रियाला कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे। त्यामुळे या जे पीक याच्यात मोठ्या प्रमाणात वाढायची शक्यता आहे तिथं कुठेतरी या धुळीमुळे कमी होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला समोर जाण्याची वेळ येते। विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीवर बघितलं तर अनेक फुलेही गळून पडत आहे, कारण की याची जी परिपक्व असते ती फुलांमध्ये धूळ बसलेली आहे। धुळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हाताश झालेला आहे। सध्या त्यांच्या मोठ्या प्रमाणात आता त्यांना आर्थिक नुकसानीला समोर जाण्याची वेळ येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।